तर नमस्कार, मी मंगेश गुजरान. हा माझा भाऊ. आज आम्ही निघालो होतो खेडले-जुंगी या गावात. आमच्या घरापासून असणारं 10-15 किलोमीटरवरचं एक गोदावरी नदी शेजारी असणारं गाव. त्या ठिकाणी जायचं, कारण असं का आपल्याला तिथून नदीवरचं पाणी आणायचं होतं. मग काय लगेच त्या गावामध्ये गेलो आणि तिथंच लगेच गावाच्याच थोडं काढायला लगेच नदीवर आलो. नदीवर आल्यानंतर गाडी बिडी साईडला लावून दिली आणि लगेच नदीमध्ये गेलो. नदीमध्ये गेल्यानंतर नदीला भरपूर पाणी होतं. पाण्याचा आवाज ऐकायचा तुम्हाला, हे बघा. पाण्याचा आवाज तर एकदम खतरनाक येत होता. पण मग काय लगेच एक साईडला ना आंघोळ करून घेतली मस्तपैकी. आंघोळ झाली आणि त्याच्यानंतर लगेच दादाने ना किटली भरून पाणी घेतलं आणि लगेच आम्ही गावात आलो. गावात आल्यानंतर ते पाणी ना आम्हाला प्रत्येक मंदिरात जाऊन देवाच्या पायावरती टाकायचं राहतं. आमच्या गावामध्ये नाही प्रथा आहे. आषाढ आणि श्रावण 2 महिन्यात जाऊन गावातला गावकरी पाणी घेऊन येतो आणि देवाच्या पायावरती टाकतो. आणि तिकडून आल्यानंतर लगेच रोईला गेलो. रोईला जायचं कारण असं का आपल्या बैलांचा जो बळी होता त्याचा आहे ना दांडा मोडलेला होता. मग गेल्यानंतर तिथं तो दांडा बिंडा क्लिअर करून घेतला. तेवढा दांडा क्लिअर करून घेतला आणि लगेच मग आहे ना पप्पू भाऊंच्या दुकानात आलो. तिथं आल्यानंतर औषधं घेतली आणि घरी आल्यानंतर लगेच आपण बैलांचा बळी जो रिपेअर करून आणला होता तो घेतला आणि लगेच मक्का उपसारायला गेलो. मक्का उपसारता नाही कशाच तरी अंडे होते, ते एवढे वाचवले. फुटलेच असते ते, पण मग वाचून घेतले आणि लगेच परत जे काम आहे ते चालू केलं आणि मक्का उपसारित झाल्यानंतर घरी आल्यानंतर आहे ना मस्तपैकी 2 कावळ्या खोंड कापलं आणि संपला आजचा ब्लॉग.